आता एक मोठी बातमी, अश्विनी भिडे यांची मुंबई महानगरपालिका आयुक्तपदी नियुक्ती झाली आहे। सध्याचे आयुक्त भूषण गगराणी यांच्या सेवामुक्तीनंतर पद रिक्त झालं। तर 31 मार्च 2026 रोजी म्हणजे आजच पदभार स्वीकारण्याचे निर्देश देण्यात आले आणि पुढील आदेशापर्यंत आयुक्तपदाची जबाबदारी अश्विनी भिडे सांभाळणार आहेत। मुंबई महानगरपालिकेच्या आयुक्तपदी अश्विनी भिडेंची नियुक्ती झाली आहे। भूषण गगराणी यांच्या सेवामुक्तीनंतर हे पद रिक्त होत होतं आणि त्यानंतर 31 मार्च 2016 म्हणजेच आजच लगेच या पदाचा पदभार स्वीकारण्याचे निर्देश देण्यात आले आणि आता पुढील आदेशापर्यंत आयुक्तपदाची म्हणजे मुंबई महानगरपालिकेच्या आयुक्तपदाची जबाबदारी ही अश्विनी भिडे यांच्याकडे असेल। आजच या पदाचे पदभार स्वीकारण्याचे निर्देश देण्यात आले सरकारकडून आणि त्यानुसार अश्विनी भिडे यांची मुंबई महानगरपालिका आयुक्तपदी नियुक्ती झालेली आहे। अधिक माहितीसाठी जाऊयात आमचे प्रतिनिधी विनायक डावरुंग यांच्याकडे। विनायक, काय माहिती? मुंबई महापालिकेच्या आयुक्तपदी अश्विनी भिडे यांची नियुक्ती जी आहे ती झालेली आपल्याला पाहायला मिळते। अनेक नावं जी आहेत ती चर्चेत होती, अनेक मोठमोठे अधिकारी जे आहेत ते दावेदारी करत होते, परंतु अश्विनी भिडे यांच्या गळ्यात जे आहे ती मुंबई महापालिका आयुक्त पदाची माळ जी आहे ती टाकण्यात आलेली आपल्याला पाहायला मिळते। अश्विनी भिडे यांनी याआधी सुद्धा प्रशासकीय काम जे आहे ते उत्तमपणे पार पाडलेलं पाहायला मिळते। प्रामुख्याने मुंबई मेट्रो ही ज्या पद्धतीनं संपूर्ण नियोजन जे आहे ते अश्विनी भिडे यांनी आखलेलं आपल्याला पाहायला मिळालं होतं। मेट्रो वुमन म्हणून त्यांची ओळख जी आहे ती मुंबई शहरात पाहायला मिळाली होती आणि त्यानंतर आता ही मुख्य जबाबदारी जी आहे ती मुंबई महापालिकेची देण्यात आलेली आहे। याआधी आपण जर पाहिलं मुख्यमंत्री कार्यालयामध्ये अतिरिक्त मुख्य सचिव म्हणून त्यांनी आता सध्या जे आहे त्याचे काम पाहत होते आणि आता मुंबई महापालिकेची मुख्य जबाबदारी जी आहे ते मुख्य आयुक्त म्हणून त्यांच्यावर देण्यात आलेली आहे आणि मेट्रोची जी जबाबदारी जी आहे ती सुद्धा त्यांच्यावरती असणार आहे। बरं विनायक, धन्यवाद या माहितीसाठी। त्यामुळे मेट्रो वुमन अशी ओळख असलेल्या अश्विनी भिडे या आज मुंबई महानगरपालिकेच्या आयुक्त पदाचा देखील पदभार स्वीकारणार आहेत।